पुढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर ही जी कोजागिरीची रात्र घडती आहे ती या घरातल्या महिला सदस्यांशिवाय अर्धवटच आहे। या क्षणी आपल्यावर या सगळ्या जणी आहेत, फार छान सजून अशा त्या आहेत। आणि मला सांगा, अक्का साहेबांपासूनच आपण सुरुवात करूया, कारण प्रत्येक चांगल्या गोष्टी सुरुवात तुमच्या घरात अक्का साहेबांपासूनच होते। तर अक्का साहेब, काय काय गोष्टी घडणार आहेत आणि सगळ्यांसोबत कशा एन्जॉय करताय तुम्ही आजची ही कोजागिरीची रात्र? कोजागिरीची रात्र सरदेशमुखांच्या घरात नेहमीच महत्त्वाची असते। याही वर्षी तसंच आहे। गच्चीवर दूध तापवलं गेलं आहे, घरातले सगळे मेंबर्स आहेत आणि जो काय जल्लोष दरवर्षी असतो तो आहेच, पण त्याचसोबत महत्त्वाची घटनासुद्धा या कोजागिरीच्या रात्री घडते, त्याचा उलगडा होणार आहे। तेव्हा मला वाटतं अक्कासाहेबांसाठी किंवा देवकीसाठी, कल्याणीसाठी थोडीशी वेगळी कोजागिरीची रात्र आहे आणि रुपालीसाठी कदाचित खूपच वेगळी ठरणार आहे। पण तरी देखील सगळ्यांसोबत तुम्ही एन्जॉय तर करताच, तर या आम्ही इथे बघतोय तर अनेक गोष्टींचे म्हणजे छान छान पदार्थ देखील आणून ठेवलेले आहेत, त्यामुळे खूप धमाल ऑफसेट देखील होणार आहे असं मला वाटतंय। काय काय मजा करणार? नेमकं बघणार आहे कसं, नवरात्री आहे, माझा उपास आहे, त्यामुळे माझ्या वाटणीचं पण सगळं देवकी खाणार आहे आणि ह्या दोघी पण मला वाटतं आमच्या रुपालीचं थोडंसं वेगळं आहे, कारण ती थोडीशी इटालियन आहे, त्यामुळे असे पारंपरिक पदार्थ वगैरे ती खात नाही। तिचं जरा ग्रीन ची अँड पास्ता अँड प्रून्स अँड पीचेस असं सगळं असतं। हो, मोमोज, आम्ही सगळे मोदकवाले आहोत, ती मोमोजवाली आहे, त्यामुळे ती आमच्यापासून थोडी वेगळी आहे। तिची भूमिकाही आमच्याकडे थोडीशी वेगळीच आहे। मृणालताई, आणि मुळात तुम्ही सगळ्यांचं मधला बॅलन्स सांभाळून घेता आणि इथे देखील या आजच्या कोजागिरीची रात्री जो आहे ते बऱ्याच गोष्टी घडताना दिसणार, तर तुम्ही बॅलन्स साधणार आहात का कोणाची तरी बाजू घेताना दिसणार? नाही, माझी बाजू बॅलन्स म्हणजे तसा मी प्रयत्न करते बॅलन्स साधायचा, पण थोडंसं बायस मी आहेच, कारण की अल्टिमेटली मी एकाच बाजूची होते, ती म्हणजे अक्कासाहेबांची बाजू। कारण मला माहिती आहे की त्या चुकीचं काही करत नाहीत, त्याच्यामुळे त्या जे म्हणतील ते मी निमूटपणे ऐकते, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन दोन्हीसुद्धा। स्वतः देखील फार फूडी असं आम्ही ऐकलंय, तर आज एवढे सगळे पदार्थ असताना सगळ्यांसोबत काय मजा करणार? हे हिनी सांगितलं ना, तू सांगितलं। तिच्याकडे बघून असं वाटत नाही, पण हो, अन्नाचा खूप आदर करते ती, तिच्या डोक्यात सतत खाण्याचाच विचार असतो। काय काय धमाल या निमित्ताने करणार? कोजागिरीची रात्र आहे, सगळेजण तर आहेतच आणि फार कमी वेळा सगळी टीम एकत्र असते, तर अशी एक क्षण आहे की सगळेजण एकत्र आहेत, तर सगळ्यांसोबत काय मजा करणार? हे फार महत्त्वाचं आहे की आज सगळेजण एकत्र आहेत, त्याच्यामुळे आम्ही पण प्लॅन केला आहे की आज कोजागिरीची रात्र आम्ही सेलिब्रेट करतोच आहे। तर आम्ही सगळ्यांनी पण दूध मागवलं आहे, चंद्राच्या शीतल प्रकाशात तापलेलं दूध असं आम्ही दूध मागवलं आहे, फक्त आम्ही ते तापवलं नाही आहे। आणि मग रात्री आमचा असा प्लॅन चालू आहे, कल्याणी सोडून बाकी सगळ्या जणांचा, की पॅकअप झाल्यानंतर एक 15 मिनटं का होईना एक गरबा रमाएंगे और दूध पिएंगे असा एक प्लॅन चालू आहे। आय डोंट नो तो किती सक्सेसफुल होतो, पण प्लॅन चालू आहे। प्लॅन तर पुष्कळ आहे, पण आता आपली रुपाली आहे आणि रुपालीने काही केल्याशिवाय खरं तर मालिकेतच मजा नाही आणि तशी ती कोजागिरीच्या रात्रीत देखील नाही। तर तू नक्की काय करणार आहेस आणि जर एन्जॉय करायचं झालंच आज सगळ्यांसोबत, तर काय काय एन्जॉय करणार आहेस तेही सांग। ॲक्च्युली माझ्यासाठी सेलिब्रेशनची सुरुवात झाली आहे कोजागिरीपासूनच, कारण स्वप्नालीचं लग्न ठरलं आहे आणि मी पेरलेला माणूस येणार आहे घरामध्ये, त्यामुळे माझ्याकडे भरपूर पैसा येणार आहे, त्यामुळे मी खुश आहे। आणि सेलिब्रेशन म्हणजे हां, गरबा जसं मृणालताई म्हणाली, तर ते आम्ही खूप महिने विचार करतोय गरबा खेळायचा आहे, तो आज त्यानिमित्त आम्ही खेळणार आहे। आणि दूध, हे मसाला दूध वगैरे जे असतं ते मला फार आवडतं, म्हणून मी पिणार आहे। बरं, मालिकेत पण बरंच काही घडतंय, तर त्याच्यामध्ये तुझं नक्की कॉन्ट्रीब्युशन नेहमीप्रमाणे हे असणार आहे आणि ते फसणारच आहे का मुद्दा? का यावेळेस तरी कोजागिरीच्या निमित्तानं काही रुपाली जे करते ते सक्सेसफुल होईल? इकडे अक्कासाहेब आहेत आणि त्यांची एक नुकतीच CID त्यांनी घडवली आहे, ती पण आहे, तर ह्या दोघींना बघता मला नाही वाटत असं काही होऊ शकतं। माझा चान्स आताही यावर्षी नाही आहे, 4 वर्षात नव्हता, आजही नाही आहे। बरं कल्याणी, आपण कल्याणीकडे वळूया। आणि कल्याणी तसं बघायला गेलं तर शांत व्यक्तिमत्व, सगळं घरातलं सगळ्यांचं सगळं ऐकणारी, पण तरी देखील कोजागिरीच्या निमित्ताने तरी ती आम्हाला मजा मस्ती करताना दिसेल का नाही, जे घडेल ते फक्त मुकपणे ती बघतानाच दिसेल यावेळेस? ह्या वेळेस कोजागिरीला कल्याणी जसं रुपाली म्हणाली तशी एक CID बनलेली आहे, त्यामुळे सगळा फोकस सध्या एक जो मोठा उलगडा होणार आहे त्यावर आहे। आणि कल्याणी सध्या एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करते की रुपाताईची रात्र गोड कशी जाईल, छान गोड,
अशी एक दूध तर आहेच, पण शिवाय ती रात्र तिच्यासाठी खूप गोड असणार आहे. तुम्हाला कळेलच का ते, पण सध्या त्यावर सगळं लक्ष आहे. त्यामुळे कल्याणी तशी एन्जॉय करते आहे, कारण कुठेतरी रूपाताईची जी चूक आहे ती ह्यावेळेस तिला जबरदस्त शिक्षा मिळणार आहे आणि त्यामुळे कल्याणीला आनंद आहे त्याचा. बरं, बाकीच्या सगळी मंडळी आज व्हाईट थीम फॉलो करतायत, पण त्यातल्या त्यात तुमचं हे जे महिला मंडळ आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला जरा कलरफुल कपडे घालायला मिळाले. तर नवरात्र म्हणून ही थोडी लिबर्टी घेतली आहे का काय नक्की त्यामध्ये? ॲक्च्युली सगळ्या ह्या स्त्रिया आहेत ना, ज्या पुरुषांच्या आयुष्यात आल्यावरती त्यांचं जे लाईफ असतं ते कलरफुल होतं, त्यामुळे ती लोकं कलरलेस आहेत आणि आम्ही लोकं कलरफुल आहोत. आणि ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांनाच व्हाईट प्लेन असं नको होतं, काहीतरी रंग हवे होते. नवरात्रीचे आपण 9 रंग फॉलो करतोच आणि आमच्या सेटवरही आम्ही सगळ्याजणी फॉलो करतो. त्यामुळे असं आम्ही ठरवलं की हे कलरलेस आहेत तर राहू दे, आम्ही कलरफुल होतो. धन्यवाद, एवढ्या मनापासून बोललात आणि या स्पेशल शूटसाठी आणि इथून पुढच्या सगळ्या भागांसाठी खूप शुभेच्छा. आणि आता आपल्याबरोबर ती व्यक्ती आहे जिच्यामुळे या कोजागिरीच्या रात्री हे जे सेलिब्रेशन आहे आणि या निमित्ताने जे मसाला दूध करण्यात आलेले आहे त्याच्यात मिठाचा खडा पडणार आहे आणि ती म्हणजे स्वप्नाली. स्वप्नाली, मला सांग, एवढे सगळेजण छान एन्जॉय करतायत आणि अशा वेळीस तू नेमका एक सगळ्यांना धक्का दिलेला आहे, तो नक्की का? मुळात माझ्यामुळे असा मिठाचा खडा असा पडलेला नाही आहे, कारण मी खरं तर प्रयत्न करते की त्या आनंदामध्ये काही विरजण त्याच पडू नये किंवा त्याचा काही त्रास होऊ नये कोणाला, म्हणून मी शांत बसलेले आहे. पण आमची जी रुपाली आहे तिने जे काही करून ठेवलेलं आहे, कारस्थान रचलेलं आहे ते उघडकीस आलेलं आहे आणि त्याच्यामुळे अक्कासाहेबांना कळलं की नक्की माझ्या मनात काय आहे आणि माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे. सो त्याच्यामुळे अक्कासाहेबांना ते कळतं आणि मी त्याला फक्त दुजोरा देते आणि मी त्यांच्यासमोर कबुली देते की हो, म्हणजे जे काही चाललं आहे किंवा माझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते असं असं आहे, ते चित्र तुम्ही पाहालच, म्हणजे नक्की तुम्हाला दिसेलच. मी तर सगळंच नाही ओपन करत. तसं तर मुंबईत इतके वर्ष राहतेस आणि हे सगळं करतेस, तर तुझ्या काही कोजागिरीच्या निमित्ताने काही छान आठवणी आहेत का? आहेत, खूप आठवणी आहेत कोजागिरीची. मुळात मी लहानपणापासून मावशीकडे वाढले जरा, म्हणजे आईबाबांकडे मी सॅटर्डे संडेच जायचे घरी, कारण का दोघं वर्किंग होते. सो मी मावशीकडे राहायचे. सो तिथे असं एक पूर्ण मंडळ आहे, म्हणजे 3-4 बिल्डिंग्स मिळून एक मंडळ होतं. सो तिथे दरवर्षी कोजागिरीला आम्ही इतकी धमाल करायचो. मग पुरुष मंडळी आणि तिथे मसाला दूध आणि जिलेबी वगैरे असं सगळं बनवत बसले जायचे आणि मग तेव्हा गेम्स असायचे. संगीत खुर्ची ही ठरलेली असायची, हौजी ठरलेली असायची. हे गेम आम्ही खेळायचो आणि इतकी धमाल करायचो, रात्रभर आम्ही जागायचो, धमाल मस्ती करायचो. आणि त्यानंतरची आठवण, थोडं मोठं झाल्यावर क्लासिकल डान्सर होते. सो माझा कोजागिरीला पहिला सोलो परफॉर्मन्स मी केला होता पुण्यात, पिंपरी चिंचवडला. धन्यवाद, एवढ्या मनापासून बोललीस त्याबद्दल आणि इथून पुढच्या या मालिकेतल्या तुझ्या सगळ्या प्रवासासाठी आणि तुला कदाचित हंटरने फटके न बसावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा. हो, नक्कीच. म्हणजे अक्कासाहेबांचा मार आत्तापर्यंत मी एकदाच खाल्लेला आहे, पुन्हा खायची इच्छा नाही आहे, कारण मी आता सुधारलेले आहे. पण नक्कीच याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची खरंच खूप खूप गरज आहे आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर. थँक्यू. थँक्स अ लॉट. या क्षणी आपण पुढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर आहोत आणि इथे रंगतीये ती कोजागिरी पौर्णिमेची एक रात्र. जाणून घेऊया या सगळ्या कलाकारांकडनं की ते नक्की काय काय धमाल करतायत या निमित्तानं. संग्राम, मला सांग की एकतर या मालिकेतलं तुझं कॅरेक्टर प्रचंड पॉप्युलर आहे, पण त्यासोबतच कोजागिरी पौर्णिमेची एक रात्र आम्ही बाकीचे सगळे सण सेटवरती साजरे होताना आम्ही पाहतो, पण कोजागिरी वगैरे काही फारशी कुठल्याच मालिकेत आम्ही पाहिलेली नाही. तर ती या निमित्ताने साजरी होते, तर तुम्ही काय काय धमाल करताय? कोजागिरी आम्ही मागच्या वर्षी सुद्धा केली होती आणि यावर्षी पण करतोय. रील लाईफमध्ये म्हणाल तर आज रॅपिड फायर गेम्स आहेत सर देशमुखांच्या घरात आणि त्यात थोडी धमाल आहे, ट्विस्ट आहे. एकमेकांना सगळे प्रश्न विचारतायत आणि काय काय अजब उत्तरं ऐकायला मिळतात. त्यामुळे तुम्हालाही बघताना मजा येणार आहे. आणि रिअल लाईफमध्ये म्हणायचं तर आम्ही सगळेजण एकत्र असतो तेव्हा खूप धमाल असते. आम्ही क्वचित सगळेजण एकत्र अख्खी फॅमिली शूट करतो, त्यामुळे सगळेजण एकत्र असताना खूप धमाल मस्ती असते. त्यामुळे सण ॲक्च्युली सेलिब्रेट व्हायच्या आधी आमचा तो सेलिब्रेट करून झालेला असतो, कारण ही आमची फॅमिलीच आहे सगळी.
पण त्यासोबत आम्ही बघतो इकडे तर सगळी पक्वान्न वगैरे देखील ठेवलेली आहेत. म्हणजे कोजागिरी निमित्त जे काही बेत असतात ते सगळे आम्हाला इकडे दिसले. मसाला दूध दिसलं किंवा बाकीच्या पण गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या दिसल्या. तर त्याच्यावर देखील ताव मारायला सगळ्यांसोबत मजा येते का? हो, आदल्या दिवशी म्हणजे लिस्ट काढताना आम्ही असं लक्ष असतं की दूध वगैरे काय येणार आहे ना, मग काय काय सांगणार आहे नाश्त्याला वगैरे असं. तर सकाळपासून असतं जसं काय आहे नाश्त्याला. मग नाश्त्याचा डायनिंग टेबलचा आमचा जरी सीन असला तरी आम्ही तेवढाच एन्जॉय करत सगळे नाश्ता करतो एकत्र. ब्रेड बटर जरी असला तरी आम्ही तेवढाच आनंद घेऊन ते खातो. पण मला सांग की मालिकेत मात्र सगळं काही गुढी तेवढं नाही आहे. प्रत्यक्ष जेव्हा सीन घडतोय तेव्हा त्याच्यामधनं काहीतरी एक रिव्हील पण होणार आहे. तर ते नक्की काय आहे त्याच्याबद्दल काय हिंट्स देशील? त्याच्याबद्दल हिंट्स देणार नाही, पण तुम्हाला बघायला नक्की मजा येईल. वेगळाच ट्विस्ट आहे आणि खूप काही उलगडेल या एपिसोड नंतर. तर आपल्याबरोबर यशवंत या मालिकेतले म्हणजेच लाल्या देशमुख देखील आहेत. तर मला सांगा सर, तुम्ही तसे सगळ्या या मंडळींसोबत धमाल करतच असता नेहमी, पण या निमित्ताने सगळे एकत्र जेव्हा जमतात तेव्हा नक्की कसं एन्जॉय करता? आमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे 3 पिढ्या आहेत पुढचं पाऊलमध्ये. 4थी पिढीसुद्धा आहे, पण ती अजून खूप लहान आहे. त्यामुळे त्यांना आम्ही त्यांच्या रूममध्ये दूध वगैरे पाठवतो, फराळ वगैरे सगळं पाठवतो. शूटिंगला म्हणाल तर संग्राम असतो, त्याच्यानंतर अभिजित असतो. आता आमच्याबरोबर आपला पाहुणा कलाकार म्हणून राहुल आहे मेहेंदळे, प्रदीप काका असतात. आणि ह्या सगळ्या समस्त स्त्रीवर्ग जो आहे आमचा तो एवढा उत्साही आणि अत्यंत बबली आहे की जेव्हा आम्ही एकत्र कॉम्बिनेशन सीन्स असतील किंवा असे काही सगळ्या एकत्रित कुटुंबाचे सीन्स असतील तेव्हा जेव्हा आम्ही जमतो तेव्हा अनेक वेळेला सरांना आमच्या घाम फुटतो. अजय सरांना आणि आमच्या सरांना इथे अजित सरांना की आता ह्या सगळ्यांना कंट्रोल कसं करायचं. कारण आम्ही साधारण महिन्यातनं 2-3दा सगळे भेटतो शूटिंगच्या निमित्ताने आणि आम्ही कल्ला करत असतो. मग ते आमचा हा असो संग्राम असो किंवा आमचे प्रदीप काका असोत, आम्ही इथे वय विसरतो. बरं प्रदीप काका, मला सांगा की मुळात मालिका तर एवढी पॉप्युलर आहे आणि इतके वर्ष तुम्ही एकत्र सगळेजण काम करतायत, त्यामुळे प्रत्येक वेळेस अशा निमित्ताने एकत्र आल्यावर जास्तच एन्जॉय करत असाल. आम्हाला तर कळलं काय काय एन्जॉय करता, पण तरी देखील सगळ्यांसोबत एखाद्या सणाच्या निमित्ताने किंवा त्यानिमित्ताने शूटिंगच्या निमित्ताने सगळ्यांना भेटण्यात काय मजा असते? ॲक्च्युली आम्ही सगळे खरं म्हणाल ना तर मिस करतो एकमेकांना एरवीसुद्धा. त्यामुळे इथे भेटण्याचे जे प्रसंग असतात ते आम्ही खरोखर म्हणजे सगळे एकत्रच असतो. आम्ही तसे बघायला गेलं तर जेवण एकत्र असतं आमचं, नंतर चहा कॉफीचं तर काय कायमच असतं, पण जेवण एस्पेशली खूप एकत्र असतं. डबे प्रत्येकाचे आम्ही शेअर करतो, इकडे तिकडे तू काय आणलं मी काय आणलं वगैरे वगैरे. आणि मिस करतो म्हणजे असं होतं की ह्या सेटवरती असं मी बघितलेलं आहे की जवळजवळ प्रत्येक महिन्यात कोणाचा ना कोणाचा तरी वाढदिवस असतो, तर सगळं युनिट म्हणून एक सेलिब्रेशन करतं. त्यामुळे त्या माणसाला ज्याचा वाढदिवस आहे त्याला केक फासणे वगैरे वगैरे हे सगळे प्रकार होतात. पण सगळ्या म्हणजे अगदी आपण जसं म्हणतो की ईच वन फ्रॉम एव्हरी डिपार्टमेंट, कुणाचाही वाढदिवस सुटत नाही इथून. त्यामुळे सगळं हे कुटुंब नुसतं आमच्या कलाकारांपुरतं नाही आहे, आमच्या 40-50 लोकांचं कुटुंब आहे, ते इतकं मोठं होतं त्या दिवशी. आणि त्या ह्याचे एक आणखीन आमचे एक बॅकस्टेजवाले जे आहेत ते आणखीन गंमत करतात. त्यातून ते फोटो काढतात, त्याच्यावरती डिस्प्ले बोर्ड करतात, काढतात, त्याच्यावरती कॉमेंट्स लिहितात आणि इतक्या सगळ्या विटी कॉमेंट्स असतात ना की ते कोणीच कधी विसरू शकत नाही. मागच्या वाढदिवसाला कोणाला तरी आठवतं. त्यामुळे हे सगळं कुटुंब जसं 4.5 वर्ष आम्ही एकत्र काम करतो. या सगळ्यांमध्ये तसा नौखा एक सदस्य आहे, तो म्हणजे राहुल मेंदळे. राहुल, खरं तर पाहुणा कलाकार म्हणून तू आलेला आहेस आणि ते छान कोजागिरी तुला साजरी करायला मिळते, तर त्याबद्दल तुला काय वाटतं आणि या युनिटबरोबर काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे? लाला म्हणाला मी पाहुणा कलाकार आहे, पण मी पाहुणा आहे का कायमस्वरूपी राहणार आहे अजून कोणालाच माहिती नाही. ते सगळं गुलदस्त्यात आहेत. तोच ड्रामा आज शूट होतोय सगळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक 4.5 वर्ष चाललेली सिरियल, त्याच्यामुळे ती ही कामं करतात पहिल्यापासून, त्यांचं एक बॉन्डिंग झालेलं असतं. आणि अशा वेळेला त्यांच्या बॉन्डिंगमध्ये जेव्हा एखादा नवीन माणूस येतो तेव्हा तो काही वेळेला ऑकवर्ड फील करतो. आता आम्ही वेगवेगळ्या मालिकांमधून एकत्र काम केलेलं असल्यामुळं तसा प्रॉब्लेम नाही आहे, पण एक
4.5 वर्षाचं बॉन्डिंग वेगळं असतं आणि एक नवीन माणूस कोणीतरी आला त्याला ॲडजस्ट करणं किंवा त्याच्या ॲडजस्टमेंट स्वीकारणं हे करणं खूप कठीण असतं. पण ही सगळीच इतकी मस्त माणसं आहेत की ते मला स्वतःला मी नौका समजत नाही, मी इथलाच समजतो आहे. मला असं वाटतं की मी 4.5 वर्ष ह्यांच्याबरोबर काम करत होतो. त्यामुळे मजा येते काम करताना यांच्याबरोबर आणि एक छान धमाल वातावरणात एक सुंदर शूटिंग सुरू आहे. आणि लाला देशमुखांच्या काही गोष्टी आम्हाला कळतात, काही ज्ञानार्जन होतं, त्यातनं पुढे जाता येतं आयुष्यामध्ये, हे खूप महत्त्वाचं असतं आणि असं कोणी सांगत नाही. त्यामुळे ह्याही गोष्टींचा आनंद मला मिळतो आहे. बरं अभिजित, तू समीरची भूमिका यामध्ये करतोयस, रोहितची भूमिका करतोयस, पण त्यात मला सांग की आज एक व्हाईट थीम सगळ्यांच्या जी आहे ती आज फॉलो होती आहे. तर व्हाईट कलर सगळ्यांनी घातल्यामुळे एक युनिफॉर्मिटी आलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? आम्ही कोजागिरी साजरी करतोय आणि हिंदी सिरियल्सचा थोडासा पगडा हल्ली आपल्याला मराठी सिरियल्सवर बघायला मिळतो. म्हणजे जनरली आपल्या घरी काय आपण कोजागिरी व्हाईट कपडे वगैरे घालून करत नाही किंवा आणखीनही काही उत्सव करतो ते त्याच पद्धतीचे कपडे घालून करत नाही, आपण ते एन्जॉय करतो मराठी लोक जनरली. पण हल्ली हिंदी सिरियल्सचा खूप आपल्याला प्रभाव बघायला मिळतो आणि ती युनिफॉर्मिटी ॲट टाइम्स बघायला खूप चांगली पण वाटते. सो ते ॲडॉप्ट केलं आहे आपण असं थोडंसं म्हणू शकतो. सो आज कोजागिरी आम्ही साजरी करतो आहे आणि ती एका वेगळ्या पद्धतीने पण साजरी होणार आहे, कारण एक काहीतरी वेगळं कारस्थान जे झालं आहे या घरात ते बाहेर पडणार आहे. सो काहीतरी वेगळं, नुसती कोजागिरी धमाल मस्ती नाही करत होत आम्ही, त्यात खेळ वगैरे हे सगळे प्रकार असणारच आहेत एंटरटेनमेंटचे, पण त्याबरोबरीने कथा पुढे घेऊन जाणारा पण हा भाग असणार आहे. त्यामुळे मजा असणार आहे बघण्यासाठी. धन्यवाद, एवढ्या मनापासून तुम्ही सगळेजण बोललात आणि या शूट तर सुरू झालेलं आहे आणि असंच पुढे चालू राहू आणि तुम्ही अजून एन्जॉय करावात ह्याच शुभेच्छा. IBN लोकमतच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आम्हा सरदेशमुख कुटुंबियांतर्फे आणि महेशतर्फे सुद्धा कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. चंद्राचा हा प्रकाश तुमच्याही आयुष्यात खूप आनंद आणो आणि परमेश्वराची कृपा सदैव तुमच्यावर राहो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. जय गजानन.